आपण भरती आणि ओहोटी या धड्याचा विस्तारितरित्या अभ्यास करत आहोत. चला तर या धड्यामध्ये आपण बघितलं तर भरती आणि ओहोटीचा विस्तृतरित्या संपूर्णपणे अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि तो करण्याच्या अगोदर आपण आपल्या थोडंसं दैनंदिन जीवनामध्ये पण बघूया की कधी कधी आपण आपल्या पालकांसोबत समुद्र किनाऱ्यावर जातो, खेळायला जातो. पण कधी कधी आपले बाबा किंवा आई आपल्याला ओरडतात की भरती आहे, पाण्यात जास्त जवळ जाऊ नकोस, पाण्याच्या आत जाऊ नकोस. कधी कधी आपल्याला पालकांचा असाही ओरडणं ऐकू येतं की ओहोटी चालू आहे, पाणी आत जाते, पाण्याची पातळी कमी होत आहे, तर तुम्ही बाहेरच खेळा, वाळूमध्येच खेळा. तर अशी ही भरती होती. तर त्याच्यामध्ये काय 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 दडलंय, काय काय गुपित आहे आणि कशा रीतीने ह्या भरती ओहोटीचे हे बदल होत असतात ह्याच्याबद्दल आता आपण बघूया. तर ही जी हालचाल आहे भरती आणि ओहोटीची, ही दररोज होणारी हालचाल आहे. म्हणजे काही विशिष्ट कालावधीपर्यंत भरती असते, काही विशिष्ट कालावधीनंतर मग ओहोटी सुरू होते. तर पाण्याच्या पातळीमध्ये हे ठराविक अशी हालचाल आणि बदल होत असतात आणि हे नियमितपणे होत असतात. कधी कधी आपण समुद्र किनाऱ्यावर बघतो की वाळू बऱ्याच प्रमाणामध्ये भिजलेली असते, अगदी वरपर्यंत, कठड्यापर्यंत. बरोबर आहे. आणि कधी कधी असं दिसतं की ते पाणी सगळं नाहीये, हे सगळं आतमध्ये निघून गेलेलं आहे. काय काय ठिकाणी आपण बघतो तिथपर्यंत पाणी पोचतंय, थडका मारतंय त्या ठिकाणापर्यंत. मग हे काय आहे? तर त्याच्यामध्ये काही कालावधी आहेत, अवधी आहेत आणि काही मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये ते ह्या सगळे बदल होत असतात. आपल्या उपक्रमात आपण बघितलं तर दर 12 तास आणि 25 मिनिटांनी ही भरती आणि ओहोटीचं हे चक्र पूर्ण होत असतं. किती? 12 तास आणि 25 मिनिटं, म्हणजे त्यांना सुद्धा एक कालावधी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ते भरती ओहोटीचं चक्र पूर्ण होत असतं. आता पृथ्वीवरील जलवर्णामध्ये, म्हणजे जिथं जिथं पाणी, समुद्र आहे, तिथं ही सातत्याने घडणारी घटना आहे. आणि ही कसं आपल्या नेहमीच बघणारी आपण घटना बघतोय, म्हणजे ही कधीतरी अगदीच होणारी अशी घटना आहे. आता आपण ग्रहणाच्या अभ्यासातून बाहेर पडलो तेव्हा आपण बघितलं की ग्रहण ही कधीतरीच होतात. प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला ही ग्रहण होत नाही. पण भरती ओहोटीचा प्रकार असा असतो, ह्या सातत्याने आणि वारंवार बदल होतच असतो, म्हणजे नियमितपणे होणारे बदल आहेत. आणि यांचा थेट संबंध कुणाकुणाशी? सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सरी बल यांच्याशी असतो. बघितलं? म्हणजे आता आपण आपल्या खऱ्या अभ्यासामध्ये शिरलो. आता आपले मुख्य पात्र आली. तर ह्या भरती ओहोटीचा कुणाशी संबंध आहे? तर आपला सूर्य, आपला चंद्र आणि आपण जिथे राहतो आपली पृथ्वी आणि गुरुत्वाकर्षण बल, वरून गोष्ट खेचली जाते आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असते. आता आपण वळूया आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणात. केंद्रोत्सारी बलाचे म्हणजे प्रेरणेचं बल. प्रेरणा म्हणजे काय? की आपण कुठली तरी गोष्ट करत असतो. आपण जेव्हा मी जर तुम्हाला उदाहरण दिलं तर आपण एक आपल्या गाडीची चावी आपण घेतली किंवा घराची चावी घेतली आणि आपण ती अशी गोल 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 फिरवत असलो, तर आपल्याला त्याच्यामध्ये बल लावावं लागतं. बघा, ती आपोआप फिरणार आहे का? आपण ती चावीच कड इथे घातली आणि तिला फक्त असंच ठेवलं तर ती फिरणार नाही. तर तिला आपण बल लावलं, असं 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 प्रेरणा आपल्याला, चला आता आपण ही गाडीची चावी फिरवूया किंवा घराची चावी फिरूया, तर ते फिरणार आहे. म्हणजे बलाचा परिणाम आहे की ते चावी फिरली जाते. लक्षात आलं? आता हे एक उदाहरण दिलंय. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून उदाहरणं आहेत, परंतु हे मी तुम्हाला एक थोडक्यात एक स्पष्ट केलं की बल कशा रीतीने लावलं जातं. कुठलीही गोष्ट आपल्याला प्रेरणेने आपण ती करतो आणि त्याला बल लावून ती करतो, त्याला प्रेरणेचं बल बोलतात. म्हणजे आपल्याला ती प्रेरणा येते की चल आता मी, माझ्या हातामध्ये चावी आहे तर मी फिरवावी, असं. आणि केंद्रोत्सारी बल हे गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या विरुद्ध दिशेने काम करत असते. हे कसं? प्रेरणा आहे
आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, ते आपोआपच खाली पडतं. झाडाचं फळ खालीच पडतं, वरती तरंगत राहत नाही. मी काय बोलते ते नीट लक्षात घ्या. थोडस हे आहे, गुरुत्वाकर्षण बल हे कसं असतं की फळ हे झाडावरून खाली पडतं. कुठली वस्तू, चेंडू वरती फेकला तर तो खाली येतो, बरोबर आहे. हे गुरुत्वाकर्षण आहे. आणि केंद्रोत्सरी बलात प्रेरणा आहे, म्हणजे कुठली तरी गोष्ट करण्याची इच्छा होते आपल्याला आणि आपण ती प्रेरणेने करतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या शक्तीचा वापर होतो. आलं लक्षात. पुढे पुढे बघितलं तर केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून जाणारा मार्ग, केंद्रातून बाहेर जाणारा. आपलं जे केंद्र असतं, आपलं जे उद्दिष्ट असतं ते आपण साध्य करतो, बरोबर आहे. तर उदाहरण पुढे आहे की जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात जर तुम्ही बसला तर वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला दिसतो. याचा अर्थ काय आहे की जेव्हा तुम्ही जत्रेमध्ये जाता, बघा जत्रेमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा एका चक्राकार गोल तो पाळणा कसा असतो, गोल. आणि जेव्हा ते हे फिरतं, जेव्हा ते चालू करतात मशीन, त्यावेळेस काय होतं की तो असंच गोल 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 फिरत असतो. म्हणजे काय, तो त्याच्या ह्याच्या बलाप्रमाणे तो झुकून जातो आणि जोरात फिरायला लागतो. त्याला बल लावलं जातं, त्याला शक्ती लावली जाते त्या मशीनद्वारे. हा केंद्रोत्सरी बलाचा परिणाम आहे. आता आलं लक्षात व्यवस्थित. पुढे जाऊया. आता केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल ह्याच्यामध्ये आपण थोडासा चर्चा करणार आहोत. आता परिवलनामुळे, आता परत आपण थोडस मागचा आढावा पण ह्याच्यामध्ये आहे, पण आपण तो शिकलोय, आपल्याला माहित आहे. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते, कारण ती स्वतःच्या बलानेच फिरत असते त्या गोलाभोवती, आपल्या सूर्याभोवती. म्हणजे तिला एक प्रकारचं ते बल आणि ती एक प्रेरणा मिळत असते की मी आता फिरत आहे, मी आता फिरते, मी आता फिरते. आणि ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेमध्ये कार्य करत असते. पृथ्वीच्या केंद्रापासून, लक्ष घ्या, पृथ्वीच्या केंद्र त्याच्यापासून ही विरुद्ध आहे. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. तिला काय बोलतात, केंद्रोत्सारी प्रेरणा. आता आपण आकृतीमध्ये जरी बघितली, पृथ्वीवरील कोणती आकृती आपल्याला बघायची की पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते आणि हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटींनी जास्त असते. म्हणजे कुठलंही एखादी वस्तू जर अंतराळात फेकली तर ती वरती येऊ शकते. कशामुळे, गुरुत्वाकर्षण बलामुळे. केंद्र आहे, कुठलं तरी एक प्रेरणा आहे की चला हे मी बाहेर फेकलं, पण ते फेकून परत ते जातं कुठे, खिडकीतून जरी बाहेर आपण चेंडू फेकला तरी तो जातो जमिनीवर, खाली पडतो. याचा अर्थ काय की त्या केंद्रोत्सारी बलापेक्षा सुद्धा हे बल, ही प्रेरणा जास्त आहे. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते. लक्षात आलं. पृथ्वी तलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागीच राहते. आता पुढे, आता इथं 3 बल दिलेली आहेत आपल्या चित्रामध्ये. जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि सी म्हणजे केंद्रोत्सारी बल. उत्तर ध्रुव, उत्तर ध्रुव, उत्तर ध्रुव, त्याच्यामध्ये आणि खाली दक्षिण ध्रुव म्हणजे त्याच्या विरुद्ध ती कशा पद्धतीने काम करतात त्याचं हे एक छोटासा आढावा या आकृतीमधून आपल्याला दिसतोय. आलं बरोबर लक्षात. पुढे जाऊया. तर आता आपण बघतोय की सागर म्हणजे आपल्या समुद्राला येणाऱ्या भरतीच्या आणि ओहोटीच्या कारणा कशामुळे होतात, त्याला खालील घटक हे कारणीभूत आहे. तर कोणते कोणते, चंद्र सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल, बरोबर आहे, आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीवरच तर हे समुद्र आहे, तर चंद्र आणि सूर्य यांचं सुद्धा गुरुत्वाकर्षण बल ह्याच्यामध्ये कार्य करतं. पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आणि चंद्राचं अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये
कारणीभूत आहे. आले हे घटक आहेत जे ह्या भरती आणि ओहोटीला कारणीभूत असे आहेत. बरोबर. आता पुढे बघा, भरती ओहोटी निर्मिती प्रक्रिया आहे. त्या चित्रातून तुम्हाला स्पष्ट दिसते की परिवलनामुळे पृथ्वीवर होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा कशा रीतीने असते. ओहोटी एका बाजूला दिली आहे आणि ओहोटी आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण आहे आणि इकडे भरती आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला केंद्रोत्सारी बल आहे. बरोबर. लक्षात आलं. बघा नीट आकृती बघा, मग लक्षात येईल. विस्तृतीकरण तर मी देणारच आहे आणि देतच राहते. त्या आकृतीमध्ये ते विस्तृतीकरण आल्यामुळे तुम्हाला ते बरोबर समजणार की कशी ते प्रेरणा आहे. बघा केंद्रोत्सारी बलाची प्रेरणा आहे त्याच्यामध्ये. तर चंद्राचं गुरुत्वाकर्षण, त्याची भरती त्याच्या खालोखाल आहे. चंद्र आहे तिकडून, त्याचं गुरुत्वाकर्षण तिकडे खेचलं जात आहे, त्याच्यामध्ये तिकडे भरती होत आहे आणि तिकडे विरुद्ध दिशेला त्याच्या ओहोटी पण येते. ह्या समांतर ह्याला काय येते, भरती, आणि त्याच्या विरुद्ध दिशेला आहे ओहोटी. बरोबर. आता पुढे थोडस आता आपण रेखावृत्तांमध्ये जातोय. थोडस लक्ष द्या. ज्या वेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते, बघा नीट लक्षात घ्या, त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंश रेखावृत्तावरही भरती असते. हे आपण अंशांश कुठेतरी ऐकलेले, आपण ग्रहणामध्ये बघितलेले आहे. म्हणजे ह्याचा आणि त्याचा परस्पराशी संबंध असे येतच आहेत. संपूर्णपणे ही घटनाक्रम हे चालूच आहे. बरोबर. तर त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोणी स्थितीत, काटकोण माहिती असा आणि असा, तर त्या स्थितीत ओहोटी असते. बघा तुम्ही या चित्रामध्ये पण बघा, ओहोटी आणि भरती काटकोण अवस्थेत आहे. आता मी असं आणि असं इकडे अशी या बाजूला ओहोटी आहे, या बाजूला ओहोटी आहे आणि ह्या बाजूला भरती आहे, म्हणजे असा काटकोण होतो. तर जर भरती 0° आणि 180 रेखावृत्तावर असेल तर ओहोटी कोणत्या कोणत्या रेखावृत्तांवर असेल, असा प्रश्न आपल्याला या भौगोलिक दृष्ट्या केलेला आहे. ते आपण या आकृतीमधून ते दाखवू शकतो. बरोबर आहे. विरुद्ध दिशेला दाखवू शकतो आपण अशी. म्हणजे हा काटकोण आहे तर हा काटकोण असा विरुद्ध दिशेला. कळालं तुम्हाला व्यवस्थित. ओहोटी इकडे भरती, ओहोटी इकडे भरती. आलं. चला पुढे जाऊया. आता ह्या भरती ओहोटीचे काही प्रकार आहेत ते आपण आता लक्षात घेऊ. चला, ह्याच्यामध्ये वेळच्या वेळी भरतीच्या वेळा हा बदलतात. वेळच्या वेळी काही वेळा ओहोटी येते, काही वेळा भरती येते, म्हणजे त्यांच्या वेळा हा बदलत असतात. त्याच्यानंतर भरतीची कक्षा सुद्धा कमी अधिक होत असते. कधी कधी भरती बघा, समुद्रातली वाळू थोडीशीच भिजलेली असते, त्याच्यानंतर परत ते पाणी परत आतमध्ये खेचलं जातं, म्हणजे ते सुद्धा त्यांचे म्हणजे एक समान नसते. त्याच्यामध्ये सुद्धा बदल हे घडत असतात. आता पुढे अमावस्याला आणि पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते. हे लक्षात अजून हे सगळे ठेवताना हे पण अगदी लक्षामध्ये ठेवा की अमावस्येला आणि पौर्णिमेला कधी तुम्ही गेला समुद्राच्या किनाऱ्याला तर भरती किंवा ओहोटी होत असेल तर 2 अमावस्या किंवा 2 पौर्णिमा अशा तुम्ही निरीक्षण करा की पाणी कुठपर्यंत येतंय आणि कुठपर्यंत जातंय, त्याचं काय बदल होतोय. तुमच्या साधारणतः लक्षात येईलच की कुठपर्यंत मी मागच्या पौर्णिमेच्या दिवशी हे पाणी बघितलं होतं भरतीच्या वेळेस, आणि साधारणार्थ मी या पौर्णिमेला गेलो तर कुठपर्यंत आलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते, म्हणजे अजूनच लहान असते ती. बदल. भरती ओहोटीचे उधाणाची व भांगाची असे 2 मुख्य प्रकार आहेत. आता ह्याचे सुद्धा प्रकार आहेत, त्याचा सुद्धा आपण आता विस्तृत येथे अभ्यास करणारच आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उधाणाची भरती. आता ह्याच्यामध्ये काय बघा, चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमा या एकाच दिशेत कार्य करत असतात. बरोबर. सूर्य आणि चंद्र यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा, केंद्रोत्सारी बल निर्मिती करणाऱ्या प्रेरणा, केंद्रोत्सारी बल अमावस्या आणि पौर्णिमेला एकाच विशेष दिशेत कार्य करत असतात.
त्यामुळं गुरुत्वाकर्षण बल हे वाढतं आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. म्हणजे या स्थितीला उधाणाची भरती असं म्हणतात. या क्षणाला उधाणाची भरती उद्भवते, त्या ठिकाणी येते, जी सरासरीपेक्षा फार मोठी असते. आपण बघतोय, आपण हे समुद्रावर जाऊन थोडंसं निरीक्षण वगैरे केलं तर हे लक्षात येईल. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा येतो. तिथे फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत पसरते. बघा, कधी कधी ओहोटी बघितलीत ना तर खूप आतपर्यंत पाणी गेलेलं असतं, अगदी आतपर्यंत. हा, तो फुगवटा सगळा असा निर्माण होतो. हा, हे अगदी बघण्यासारखं आहे. ओहोटीच्या वेळेस तुम्ही जर बघितलं ना तर हा फरक आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर ही आहे उधाणाची ओहोटी. आलं लक्षात? उधाणाची भरती आणि उधाणाची ओहोटी. आता पुढे जाऊया. आतापर्यंत आता आपण काय काय शिकलो त्याचे हे प्रश्न आहे. भरती ओहोटी म्हणजे काय, उधाणाची भरती म्हणजे काय, केंद्रोत्सारी म्हणजे काय, आणि भरती ओहोटीस कोणते घटक कारणीभूत असतात. बरोबर. आता चला, आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. अजून आपल्याला समजावून घ्यायचंय. चला.